आता आरेतुऱ्याच्या भाषावर उतरलेत. कालच्या त्या गरुडाच्या विधानानंतर किंवा दादा म्हणाले की माझ्या वाकड्यात कोण शिरलं तर मी सोडत नाही, कायदा कानून आहे. आता म्हणतात की आरेतुरा उल्लेख करत आम्ही आता बांगड्या भरल्या नाहीत असं आव्हान दिले अजित दादा. एक तर बांगड्या भरल्या नाहीत म्हणजे कुठेतरी महिलांचा अपमान हे महेश लांडगे करतात असं आम्हाला वाटतं. म्हणजे बांगड्या घातल्या म्हणजे कर्तृत्ववान व्यक्ती नसतो असं जर महेश लांडगेंना वाटत असेल तर महेश लांडगेचा खरा चेहरा इलेक्शनच्या तोंडासमोर, नाहीतर इलेक्शन जेव्हा मतदान होणार आहे त्याच्या आधी महेश लांडगेंचा खरा चेहरा समोर येत चाललेला आहे. महेश लांडगेंच्या पायाखालची माती ही सरकलेली आहे, ते थोडे घाबरलेले आहेत. त्यामुळे स्वतः ते कसे आहेत हे खरा चेहरा आता महेश लांडगेंचा आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे त्यांच्या भागातून मेजॉरिटी उमेदवार हे आपल्या विचाराचे निवडून येणार होते. आता त्यांचा खरा चेहरा पुढे आल्यानंतर त्याचा एक सुद्धा उमेदवार निवडून येणार नाही असं आम्हाला सगळ्यांना वाटायला लागलेलं आहे. मुरलीधर मोहोळ यांनी अजितदादांना चॅलेंज केले की पुणे मेट्रो वरून सध्या प्रचार सुरू आहे मोठा. पुणे मेट्रो कोण आणली, तुम्हाला काय वाटतं कोण आणली? मोदी आणली, मनमोहन सिंगांनी आणली, काय म्हणजे तुम्ही काय प्रचारात कुठलाही प्रोजेक्ट करण्याच्या अगोदर त्याला आपल्याला परवानग्या द्याव्या लागतात, मंजुरी घ्यावी लागते, त्यानंतर त्याला निधी दिला जातो, त्याच्यानंतर टेंडर होतं, मग भूमिपूजन होतं, मग लोकार्पण होतं. दादा जी भूमिका मांडत होते प्रक्रिया जिथून सुरू झाली ती दादांच्या काळामध्ये त्या ठिकाणी सुरू झाली होती. आता याच्यामध्ये काही प्रमाणात जे मोठे नेते या शहरातले आहेत, भाजपचे आहेत, त्यांना त्यांच्या नेत्यांची बाजू घ्यावी लागते. आता काल बोलत असताना कुठंतरी जेव्हा पासपोर्टचा एका गुंडाचा विषय हा दादांनी काढला तेव्हा कुठेतरी मुरली मोहोळ हे कुठेतरी चिडले आणि त्यांनी सांगितलं हिम्मत असेल तर समोरासमोर आपण बसूया. मला मुरली मोहोळना सांगायचंय दादांना कशाला चॅलेंज करतात, त्यांची उंची फार मोठी आहे. आपण एक काम करा, मी तुमच्या बरोबर चर्चा करायला तयार आहे. खरं कोण होतं, कोणामुळे त्या गुंडाला पासपोर्ट मिळाला हे मी तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. पण अजून एक गोष्ट, जैन हॉस्टेलच्या बाबतीत तुम्ही डायरेक्ट दिल्लीमध्ये तुमचा कॉन्टॅक्ट वाढवल्यामुळे, नाही तर तुमचा कॉन्टॅक्ट डायरेक्ट दिल्लीपर्यंत असल्यामुळे तुमचा खरा गेम कुणी या महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांनी केला हे सुद्धा त्या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्टपणे लोकात नव्हे कानात नक्कीच त्या ठिकाणी मी सांगेल. भाजप असंही म्हणते कारभारी बदला म्हणतायत ते, पण 2017लाच कारभारी बदलून अजितदादांना म्हणजे लोकांनी निर्णय दिलेला आहे. आणि आता परत त्यांच्याच काळात जे आहे ते उड्डाण पुलं पाडले गेले, आमच्या काळात बांधले गेले. म्हणजे एकत्र सत्तेत असताना जे मुरलीधर मोहोळ दादाची गोडीवर जात होतं ते अचानक एवढ्या खालच्या याच्यावर कसं काय आले, काय वाटतं? काय की मुरली मोहोळांना असं वाटतं की या शहरामध्ये जर भाजपचे उमेदवार निवडून नाही आले तर पूर्णपणे खापर त्यांच्या डोक्यावर त्या ठिकाणी फोडलं जाईल. आणि तशी आज परिस्थिती दिसते. भाजप आज धोक्यात गेलेला आहे. त्यामुळे कुठेतरी मुरली भाऊ हे घाबरलेले असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि घाबरल्यामुळे आज ते सातत्याने त्या ठिकाणी कुठेतरी भूमिका बदलतात असं आपल्याला म्हणावं लागेल. पण 17ला लोकांनी भाजपला निवडून दिलं असलं तरी भाजपने या शहरामध्ये कशा पद्धतीने कारभार केला हे लोकांनी फार जवळून बघितलेलं आहे. हे जे काही ट्रॅफिकचे आकडे मी तुम्हाला सांगितले, ऍक्सिडेंटचे आकडे सांगितले, भ्रष्टाचारचे आकडे सांगितले, हे गेल्या 5 ते 6 वर्षांमधले आहेत. त्यामुळे लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर ज्या पद्धतीने पुणे शहराचा विकास व्हायला पाहिजे तो न झाल्यामुळे 100% कारभारी इथं असणारे सामान्य लोक हे बदलतील. अजितदादा, त्यांचा पक्ष, त्याच्याचबरोबर त्यांना साथ देणारा आमचा तुतारी हा पक्ष हे एकत्रित येऊन सत्ता ही नक्कीच आपल्या विचाराचं येईल असा आम्हाला विश्वास वाटतो. बोलताना असं म्हणाले की 2 राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती जिल्हा परिषद निवडणुकीनंतर विचार करू. त्याला जोडूनच जयंत पाटील असं म्हणाले की 2 पवारांनी भाजपला उल्लू बनवलं. पवारांनी खरंच भाजपला उल्लू बनवलंय का? 2 पवार एकत्र येतात, महापालिकेची निवडणूक लढवतात. दादा असं म्हणतात की झेडपी नंतर एकत्र येण्यावरती विचार करू. म्हणजे सगळं काही सुरळीत होण्यासाठी 2 राष्ट्रवादीचं हे सगळं झालं का, अशा पद्धतीने चर्चा सुरू झाली. एक तर जेव्हा आम्ही पुणे, पिंपरी चिंचवड इथं असणाऱ्या नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची चर्चा केली, सर्वांचं हेच मत आलं की भाजपने वाताहात केलेली या दोन्ही शहरांची, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. खऱ्या अर्थाने जो विकास व्हायला पाहिजे तो विकास न होता चेन करून कार्यकर्ते आणि बगलबच्चे जे भाजपचे मोठ्या नेत्यांचे त्यांनी फक्त पैसा ओरबाडला आणि खऱ्या अर्थाने विकास या शहराचा कुठेही त्या ठिकाणी झालेला नाही. म्हणून लोकांची भूमिका अशी होती
की आपण वेगळं वेगळं लढलो तर त्याचा फायदा हा 100% भाजपला होऊ शकतो. त्यामुळे इथे असणारे पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वासात घेत, लोकांना विश्वासात घेत एकत्रित येऊन भाजपला जो फायदा आम्ही वेगळं लढण्याचा त्या ठिकाणी होत होता तो मात्र त्या ठिकाणी आम्ही होऊन देणार नाही. आणि त्यामुळे पिंपरी चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरामध्ये विभाजन न झाल्यामुळे विजय हा नक्कीच आमच्या विचाराचा होईल असा आत्मविश्वास आम्हाला त्या ठिकाणी वाटतो. की दोन पवारांनी भाजपला उल्लू बनवलंय, खरंच उल्लू बनवलंय. जयंत पाटील साहेबांनी काय स्टेटमेंट कुठं कसं दिलं हे मी ऐकलं नाही, त्याचा अर्थ मला त्या ठिकाणी कळलेला नाही. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की महानगरपालिकेचं हे इलेक्शन झाल्यानंतर जिल्हा परिषदचं इलेक्शन आहे. जिल्हा परिषदच्या इलेक्शन मध्ये सुद्धा अशाच पद्धतीने तिथं असणाऱ्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन हेच समीकरण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला आपल्याला बघता येईल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतील जिल्हा परिषद सुद्धा. शहरामध्ये ज्या पद्धतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी इच्छा व्यक्त केली असंच आम्ही जेव्हा ग्रामीण भागातल्या पदाधिकाऱ्यांशी बोलतोय, काही जिल्ह्यांमध्ये लोक सकारात्मक आहेत, दोघांनी एकत्रित लढलं पाहिजे, काही ठिकाणी लोक सकारात्मक नाहीत. त्यामुळे त्या जिल्ह्याचं समीकरण बघून बहुतांश ठिकाणी आम्ही एकत्रित लढू शकतो असं आता तरी कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर वाटतंय. सध्या मूड बदललेलं दिसतंय. अजित दादांसोबत तुम्ही फिरताय, वातावरण जरा बदललेलं आहे तुमचं देखील. भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात का? तुम्हीच आरोप करत होते अजित दादांबरोबर, आता पुन्हा एकदा प्रचाराला एकत्र, स्टेजवर एकत्र, कुठली टीका होत नाही दादांवर. विशेषतः म्हणजे हे पावलं आता पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याकडे चाललं. तुम्ही जर बघितलं की पूर्वी सुद्धा जेव्हा मी प्रचार केलेला आहे, जेव्हा केव्हा मी बोललेलो आहे तेव्हा भाजपच्याच विरोधात बोललेलो आहे. महानगरपालिका आणि आपल्या या शहरामध्ये प्रचार करत असताना आता सुद्धा बीजेपीच्या विरोधात करत आहोत. राहिला प्रश्न मलिदाचा आणि मलिदा गँगचा, हा बारामती तालुक्याचा मुद्दा होता. त्यावेळेस तो त्या ठिकाणी आम्ही मुद्दा पुढे आणला होता. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर विधानसभेचं इलेक्शन झाल्यानंतर दादांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये जे कोणी मलिदा खाणारे लोक होते आणि नाहीतर त्यांना दादांना न कळत जे लोक मलिदा खात होते, आता कळल्यामुळे त्यांना बाजूला करून सामान्य लोकांना त्यांनी पुढे आणलेलं आहे. त्यामुळे हा बदलाव आणि हा बदल हा सकारात्मक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. दादा, अशी चर्चा आहे की बारामतीत तुम्ही भावनिक झाला होता, तुमच्या डोळ्यात देखील अश्रू होते, त्या अश्रूंचं काय झालं अशी चर्चा आता विरोधक सुद्धा करायला लागले. बारामती लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस जेव्हा स्टेजवर मी भावनिक झालो होतो, ते भावनिक होण्याचं कारण असं की तिथे असणारा दादांचा एक कार्यकर्ता, त्या कार्यकर्त्याने जी कृती केली होती, ज्या पद्धतीने तो हंडा फोडला होता, त्या हंड्याचा जो त्या ठिकाणी अर्थ निघत होता तो अर्थ हा मला पटला नव्हता. पण आज त्याच कार्यकर्त्याला अजितदादांकडनं संधी दिली गेली का? मला जे कळते की त्याला संधी दिली गेली नाही.